and welcome everyone to Spill the Tea with Sarita Pace. Today we are spilling some tea with Raj Deepa More. Hello Dada. हॅलो 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 हॅलो. कसा आहेस तू? मी एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? मस्त. नाईस. दादा, तुझं आता नाव घेतानाच पहिला प्रश्न पडतोय मला. मोस्टली आपण बघतो की सगळे त्यांच्या पप्पांचं नाव लावतात, बाबांचं नाव लावतात, पण तू तुझ्या मम्माचं नाव लावतोस. याच्या मागे असं काय कारण आहे? सो बेसिकली द थिंग इज ना की मला माझ्या आईने लहानपणापासून मोठं केलं. तिने मला वाढवलंय. आज मी जे काही थोडं अचीव्ह केलं आजपर्यंत ते सगळं तिच्यामुळे केलंय. सो दॅट्स द रिझन मला असं वाटतं की हे जे माझं नाव आहे जे आहे आता थोडंफार का होईना, तर त्याच्यामध्ये माझ्या आईला पण क्रेडिट मिळायला हवा. सो डेफिनेटली. येस, दॅट्स द रिझन. आणि आय हॅव सीन हर वर्किंग हार्ड फॉर मी. तिने सिंगल हँडेडली मला कसं मोठं केलंय लहानाचं ते मी सगळं बघितलं. आणि मी आय डोंट थिंक सो की मी कधी ते तिला रिपे करू शकेन त्या फॉर्ममध्ये, पण मी प्रयत्न करत असतो असं छोट्या छोट्या गोष्टीत तिला क्रेडिट मिळत राहू दे. सो राज, मला एक विचारायला आवडेल की म्हणजे कसा आहे राज? राज नावासारखा आहे, राजासारखा आहे. क्या बात आहे. नाही, बेसिकली कसं आहे ना, आता जो राज टीव्हीवर आजपर्यंत पोर्ट्रे झाला ना, तो खूप असा, म्हणजे मी जेवढे कॅरेक्टर्स केलेत ते तर असे ओके कमी बोलणारे, गुणी आहे मी असं नाही. पण त्यातल्या त्यात राज असा खूप कॅन्डिड आहे, ओपन माइंडेड आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे. आणि मी खूप इंट्रोवर्ट साईडलाच कामं केली आहेत आजपर्यंत, असं मला रिअलाइज झालंय. येस. पडद्याच्या मागे राज खूपच बोलकाय. हा. आणि काय काय करतो अजून आयुष्यात? राज खूप काय करतो. बेसिकली असं म्हणतात ना की आपण काय ते एकाच दगडावर नाही, 2 दगडावर 3 दगडावर पाय ठेवू नये. माझं असं तसं नाहीये, मी सगळीकडे पाय ठेवले. हा, मी लहानपणापासूनच खूप काय काय करायचो. मी सगळ्यात आधी मला आठवतं मला ऍस्ट्रॉनॉट बनायचं होतं. येस. सो ते तर काही झालं नाही, पण त्यानंतर मग मी स्पोर्ट्स मध्ये खूप चांगला होतो. अकॅडमिक्स मध्ये प्रॉपर होमवर्क. झोनल लेवल पर्यंत तू गेलेला आहे, रिप्रेझेंट केलेला आहे. सो मी लहानपणापासूनच खूप मनापासून क्रिकेट खेळायचो, खूप आवड होती मला. आणि तसं करता करता सिलेक्शन्स देऊन मग स्कूलला रिप्रेझेंट करून असं करत करत मग सिलेक्शनमध्ये सिलेक्ट होऊन पुढे जाऊन असं काय काय झालं, जेणेकरून मी क्रिकेट एकदम प्रोफेशनली खेळत होतो. पण एक पॉइंट आला लाईफमध्ये, कोविड, जो सगळ्यांच्याच लाईफमध्ये एक सगळ्यांना मागे घेऊन गेला असं म्हणता येईल. सो तेव्हा सगळी प्रॅक्टिस बंद होती आणि सगळं बंद होतं. मग मला परत सगळं 0 पासून स्टार्ट करायचं ना, माझ्यात ते हेच नव्हतं की, म्हणजे एकंदरीत सगळं बघून मला कळत होतं की नाही, आता जाऊ दे राजा, पण दुसरं काहीतरी करूयात असं. बट या फर्स्ट ड्रीम वॉज टू बी अ ॲस्ट्रॉनॉट, म्हणजे बी अन ॲस्ट्रॉनॉट. सेकंड क्रिकेटर, जे खूप लॉंग टर्म, म्हणजे आजही मला आवडेल क्रिकेट खेळायला, मी आजही प्रोफेशनली खेळतो. बट आता डेस्टिनी म्हणा, मी आता ऍक्टर आहे. मग इकडे कसं वळलास तू? म्हणजे कॉलेजमध्ये ना मला आवडायचे लेक्चर्स, म्हणजे असं नाही म्हणत, माझे अकॅडमिक्स खूप चांगले आहेत, मी चांगल्या पर्सेंटेज वगैरे पटवून मी प्रूफ देतो तुम्हाला, माझ्याकडे मार्कशीट्स आहेत सगळे. तर मला ना एक ना असं काय म्हणतात, मला माझा अभ्यास असा नाही होत की मी क्लासरूम मध्ये बसलोय बघत राहणार. मला माझा स्वतःला अभ्यास करायला आवडतो. आणि मला लेक्चर बंक, जे मी आता ऑब्व्हियसली, म्हणजे तू नको करूस कधी, पण मी ते करायचं असं कारण होतं. म्हणून मग मी थिएटरच्या ऑडिशनला गेलो, आमच्या कॉलेजच्या थिएटर ग्रुपच्या. तिथे पहिले ते रोल्स असतात नाही का, मागून पळायचे, भागो म्हणजे आधी तर बॅकस्टेज कंपल्सरी असतं सगळ्यांना करायला, असं म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये तरी होतं. त्यानंतर मग असेच क्राऊडचा पार्ट बनणं, ते सगळं केलं. आणि मग तसं करत करत मला आवडायला लागली ही जी म्हणजे फेज होती माझ्या लाईफची, की म्हणजे बेसिकली मी लहानपणापासून माझ्या आईनी मला मोठं केलंय, त्यामुळे मी घरी एकटा असायचो. बिकॉज माय मॉम यूज टू वर्क, ती पण प्रोफेसर आहे तुमच्यासारखीच. सो त्यामुळे ना मला कुठेतरी ती खंत असायची की यार माझ्याकडे कोण बोलायलाच नाहीये, माझ्याकडे कोण असं नाहीये ज्याच्याकडे मी काय एक्सप्रेस करू शकेन वगैरे असं काही. तर ह्या सगळ्यांमधून मला ना एक वे आउट शोधायचा होता. म्हणजे तो आता जरी आठवलं तरी असं वाटतं की ठीक आहे, एकेकाची लाईफ असते तशी. सो मी तेव्हा असं करायचो की मी मग क्रिकेट खेळायचो, मी टीव्ही लावायचो, टीव्हीमध्ये बघायचो
जे ते म्हणतील ते मी रिपीट करायचो डायलॉग त्याच स्टाईलमध्ये. ही मला आवड अशी होती. ऑल्सो वन थिंग की मॅडे बोलायला कोण नव्हतं, पण मला आईनी फोन दिलेला असा एक छोटूसा जो बटनाचा असायचा आणि त्याला कॅमेरा होता. सो मी काय करायचो, मी स्वतःलाच रेकॉर्ड करायचो त्यामध्ये बोलताना, हाय हाय मी असं करतो इथे. ते ब्लॉगिंग, जेव्हा ब्लॉग ही गोष्ट म्हणजे नव्हतीच, कोणाला माहितच नव्हती, मी तेव्हापासून ब्लॉगिंग करतो. आणि मग मी तेच युट्यूबवर पण टाकायला लागलो काही कालांतराने. ते खूप क्रिंज आहे, मी आता बघितलं मला असं की असं होतं. पण ठीक आहे, म्हणजे मजा येते इन जनरल. सो असं सगळं करता करता मला थिएटर ही गोष्ट पण एक अशी वाटली की जिथे मी एक्सप्रेस करू शकतोय स्वतःला. मी माझं म्हणणं बोलू शकतो. एक्झॅक्टली, एस्केप मला कॅमेरा थ्रूच मिळाला. आणि असं म्हणजे म्हणतात, एक बुक मध्ये मी वाचलेलं की आपण लाईफचं जे फर्स्ट अर्निंग करतो ना कुठलंही, ते मोस्टली तेच काम असतं जे आपण आयुष्यभर करतो. हा, आणि आता ते डेस्टिनीज म्हणा, मी माझे पहिले एवढा काय मोठा पेचेक ₹200 मला दिलेले मला, ते मी केलेले एका शॉर्ट फिल्म मध्ये. मी लहान होतो तेव्हा, जेव्हा मला माहित पण नव्हतं, ऍक्टिंगचा पण नव्हतं. सो डेस्टिनी म्हणा, मी आज ऍक्टरच आहे आणि आज मी तेच आहे माझं सगळं काही. सो या तुझं पहिलं ऑडिशन, फॉर्मल ऑडिशन, मी ऑडिशन तुम्हाला दाखवलं तर तुम्ही म्हणाल हा कोण आहे, असं इथून सुरुवात कराल. मी पहिलं ऑडिशन म्हणजे एवढे किस्से आहेत ना, त्यातला एक सगळ्यात चांगला चांगला नाही, थोडा कमी एम्बॅरेस वाला सांगतोय. तर त्यांनी मला असं ऑनलाईन ऑडिशन, म्हणजे मी जेव्हा ऑडिशन द्यायला सुरुवात केली एकदम फुल फ्लेज मध्ये, ती कोविड नंतर. तर मग त्यांनी मला सांगितलं की ऑडिशन करून पाठव तुझा, म्हणजे जे सेल्फ टेस्ट असेल किंवा ऑडिशन. सेल्फ टेस्ट इंट्रोडक्शन हे मला काहीच माहित नव्हतं की काय करायचं असतं. हा, काय तू म्हटलं की हाय हॅलो म्हण तुझं, हाय हॅलो दिस इज माय नेम, एज वगैरे वगैरे असं मी म्हटलो. आणि त्यांना मी पाठवलं ते. आणि म्हणजे एम्बॅरेसिंग गोष्ट आहे की त्यांनी कॉन्टॅक्टच नाही केला त्यानंतर कधी मला. इथून सुरुवात. आणि येस, म्हणजे खूप असं ऑडिशन मध्ये लाईन्स विसरणं हे होतंच, असं काही नाही की सगळ्यांचंच होतं मी असं, पण लाईन्स विसरणं, मग असं खूप कॉन्शियस होणं. एक तर ते आरामनगर ही अशी जागा आहे मुंबईमधली जिथे सगळे स्ट्रगलिंग ऍक्टर्स येतात. NSD पासून ते असेच म्हणजे रील्स बनवणारे पण येतात आणि तिकडे ऍक्टिंगला ट्राय करतात. त्या सगळ्या घोळक्यासमोर तुम्हाला ऑडिशन द्यायचं आहे, ते एक वेगळंच की लोक जज करतील की काय मला, असं सगळं. हे म्हणजे ती जर्नीच एम्बॅरेसमेंट पासून स्टार्ट झाली आहे. सो ती मला मजा येते असं काय हे करायला. तुला पहिल्या ब्रेकचा किस्सा काही आठवतोय का? पहिला ब्रेक मिळाल्याने तुला असं वाटलं असेल की अरे दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू डू. पहिला ब्रेक म्हणजे खूप आधी तर मी ते एपिसोडिक्स केलेत, पण मी एक चांगला मराठी, आपण आता मराठी म्हणतो तर मराठी कॉन्टेंट मधला किंवा मराठी चॅनल्स मधला माझा पहिला ब्रेक होता तू तेव्हा तशी ही सिरियल ह्यामधून. त्याचा पण एक मजेदार किस्सा असा आहे की त्यांनी मला सांगितलेलं, जे चॅनलचे म्हणजे आय गेस त्यांचे क्रिएटिव्ह होते, त्यांनी की तुझा फोटो काढून पाठव, जसा आहेस तसा फोटो काढून पाठव. आणि मला कळेच ना काय फोटो काढून पाठवू, कसा फोटो काढून पाठवू. ते एकदम असं स्टीफोन मी असं फोटो काढलेला, काय म्हणजे असं पाठवला त्यांना, असं एकदम उभं राहून फोटो वगैरे. आणि मग मी पाठवला, तू बोलतो काय झालं तुला, असा स्टिफ बिफ नॉर्मल उभं राहून फोटो पाठव. ते पण असं खूप प्रेशर की काय फोटो पाठवायचा आहे, मग मी सेल्फीच पाठवू का, मी आरशातूनच पाठवू का. सो तसं झालं. मग तू तेव्हा तशी हा पहिला ब्रेक मिळाला मला, जो म्हणजे कोइन्सिडेंटली माझ्या आईच्या वाढदिवसालाच मला कॉल आला. येस, हा, की तू आपण ही सिरियल करतो. छोटासा ट्रॅक होता एक त्यात, ज्यात मी तुम्हाला दाखवेन, तुम्ही मला ओळखणार सुद्धा नाही, अशी माझी हेअरस्टाईल, अशी तेरे नामवाली हेअरस्टाईल होती, तेल लावलेलं डोक्याला प्रॉपर, आणि चष्मेश गावातला मुलगा असं आहे. हो. सो तो माझा पहिला ब्रेक होता, जिथे मला टू बी ऑनेस्ट मला कॅमेऱ्याचे टेक्निकल गोष्टी माहितीच नव्हत्या. मास्टर काय असतो, क्लोज, OS हे काय असतं मला काही माहित नव्हतं. तिथे सुद्धा क्लोज देताना मला आठवतंय की एक बेसिकली असतं की लुक आपण जवळ जवळ द्यायचं असतात. मला माहितच नाही, ते सर रोल म्हणाले लुक द्या, मी डायरेक्ट इथे लुक देतो, कॅमेरा इथे. मग मला ते हळूहळू करून असं ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. आणि मग चालू आहे असं काय ऑडिशन्स देऊन. सिरियल्स मध्ये वगैरे तुझ्यासोबत सिनियर ऍक्टर्स तर असेल,
Right. तर मग सिनियर ऍक्टर्स कडून तुला कधी ओरडा वगैरे पडला असेल असं वगैरे? अरे. नाही म्हणजे ओरडा कधी नाही पडलाय आम्ही विचार करतो. कधी नाही पडला असं आठवलं. हरकतच असेल आता काय म्हणायचं. पण नाही म्हणजे पडलाय ओरडा, ऑफकोर्स पडलाय. सिरियस नोटमध्येही पडलाय की तू सिरियसली घे थोडं कामाला, काय मस्ती चालू आहे का तुझी लाईफमध्ये, तुला सिरियसली ऍक्टिंग करायची आहे ना. आणि हे सगळं त्या मुमेंटला खूप वाटतं की यार हे का ओरडले मला, किंवा दिस इज एम्बॅरेसिंग, सगळ्यांसमोर नका ओरडू मला. पण कुठेतरी मी असं मला काही कालांतराने रिअलाइज झालं की ते ना ते स्वतःच्या व्हर्जनला सांगत असतात की तू हे नको करूस जे मी केलंय, तू हा, खूप छान राहा. डीप डाऊन थॉट आहे ना की- खूप खूप म्हणजे मी ना एक सीन करत होतो, मला हा किस्सा आठवतोय. माझा रडायचा सीन होता. मी सीन केला, माझ्याकडून मी खूप 100% द्यायचा प्रयत्न केला. आणि जे खूप मोठे को ॲक्टर आहेत, म्हणजे ते सिनियर ॲक्टर आहेत आणि ते खूप छान आहेत असं नाही, पण ते मला म्हणाले की मजा नाही आली. आय वॉज लाईक की म्हणजे बापरे, मी पूर्ण वेळ प्रिपेअर करत होतो या सीनसाठी आणि तुम्हाला मजा नाही आली. मी खूप डिप्रेशन टाईप्सच झालो, म्हणजे असं डिप्रेस झालो सेटवरती एकदम की रॉक बॉटम. हा मग डायरेक्ट आता कुठला दुसरा आपण ऑक्युपेशन चूज करायचं का इथपर्यंत विचार जातात माझ्या. आणि मग पण नाही, मग तिकडेच एक को ॲक्ट्रेस होती जी छान, खूप स्वीट आहे. ती येऊन मला म्हणाली तू खूप छान केलास सीन, तू चांगला केलास सीन, डोंट बी क्या सो बात आहे. हार्ड टू युअर सेल्फ. ते का तुला असं म्हणाले, मला एक पॉइंट ऑफ व्ह्यू कळला तिचा. ते असं म्हणाले कारण ना त्यांना तुझ्याकडून 100% नकोय, 200% हवंय. नाईस. तू जे काम करतोयस ना ते त्यांना अजून छान पद्धतीने हवंय. ते येणार, ते छानच, आउटपुट त्याचा खूप चांगलाच येणार हे मला माहिती आहे. पण अजून छान जर तू करू शकला असतास तर मे बी त्यांना अजून आवडलं असतं. सो मी ते लक्षात ठेवलंय. कधी ना कधी मी त्यांना भेटेन आणि त्यांच्यासमोर असा सीन करेन की ते मला म्हणतील मजा आली. क्या बात आहे. नाईस नाईस नाईस. Yes. So, मला असं वाटतं की यंगस्टर्स मध्ये ह्या पद्धतीचा विचार असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तू अगदी हो. यंग एजला रिप्रेझेंट करतोयस, Yes. तर हा विचार येणं की नाही, कोणती गोष्ट आपल्याला सांगितली तर कोणीतरी आपल्याला सांगत नाहीये तर ते आपल्याला आपल्याकडून आपलं बेटर व्हर्जन काढण्यासाठी सांगतायत हे समजणं हे फार महत्वाचं आहे आणि ते तू करतोस. आपल्याला माहित असतं टू बी ऑनेस्ट आपण किती पाण्यात आहोत किंवा आपल्याला कसली गरज आहे. आणि मला म्हणजे ह्या जनरेशनच्या स्पेशली तुझ्या म्हणजे जेनझी, सो मला ही त्यांची क्वालिटी खूप आवडते की जेनझी लोक जे असतात ना ते खूप सेल्फ अवेअर आहेत स्वतः बाबतीत. त्यांना माहिती आहे की हे चुकीचं आहे तर चुकीचं आहे. आणि कुठेतरी ना ते इन्सिक्युअर पण नाही आहेत. हे मला वाटतं की एक जनरेशन होती की जी इन्सिक्युअर असायची. अरे बापरे, मला सगळ्यांसमोर का म्हणालात तुम्ही की मजा नाही आली, तर त्यांना ओके तुम्ही म्हणाला ठीक आहे, मला माहिती आहे मी चांगलंच करू शकतो कधी ना कधी. ही एक चांगली गोष्ट आहे या जनरेशनची. आणि मी त्या जनरेशनच्या असल्यामुळे मलाही कुठेतरी ते आहे की ठीक आहे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्यापर्यंत, पण मला माझंही माहिती आहे की मी करूच शकतो आणि चांगलंच करेन. तुमच्या point of view वरून शिकेल, पण हा, माझंच शिकेल. ठेवेल. नो डिसरिस्पेक्ट Yeah, की yeah. तुमचं मी असं नाही म्हणत आहे. तुम्ही छानच सांगताय जे करतात, पण माझाही एक पीओव्ही आहे आणि Exactly. माझाही एक स्टँड आहे जो मी घेणारच. कितीही तुम्ही बोललात तरी मी माझ्याच मनाचं करणार. हे मला या जनरेशनचं आवडतं. आणि अजून एक गोष्ट आवडते ती म्हणजे ते स्वतःला ना रोस्ट करू शकतात बिनधास्त. आता रोस्टिंग हे बेसिकली म्हणजे स्वतःबद्दल हा मी हसू असं शकतात आहे, स्वतः. स्वतःवर हसणं ही खूप मोठी म्हणजे काय म्हणू आपण, ही इट्स अ ब्लेसिंग की तुम्ही स्वतःवर जर हसू शकता तर मग तुम्ही काही करू हा, it's like शकता. emotion, नहीं आता, नहीं आता. हाँ नहीं आता उसमें इतना, हाँ नहीं आता तो हाँ नहीं आता नहीं आता भाई नहीं नहीं आता, आता, सिखा तू अभी simple मुझे. आहे. So हा एक्सेप्टन्स खूप महत्वाचा आहे. खूप पण खूप मग याला महत्त्वाचं आपण आहे. कॉन्फिडन्स म्हणूया की ओव्हर कॉन्फिडन्स? आता ते डिपेंड करतं ना person. हा म्हणजे तू इथे बसतेस का, आपण एक Sorry. टीम मध्ये येऊ ना. अरे नाही नाही, एक टीम मध्ये येऊ. Yeah, real. मला कळलंच नाही तुम्ही ग्रुप बनवताय. Real, real. येस येस. नाही त्याच्यामध्ये ना एक थिन लाईन आहे बिंग कॉन्फिडंट अँड बिंग ओव्हर कॉन्फिडंट या दोन गोष्टींमध्ये. मला जर एखादी गोष्ट माहीत नाही आहे आणि मी ती बोलतोय त्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणणार. पण जर मला माहिती आहे, माझं क्लिअर आहे की मी हे करणार आहे आणि स्वतःवर एक कॉन्फिडन्स आहे की मी हे करणार, तर त्याला मी कॉन्फिडन्सच म्हणेन, त्याला ओव्हर कॉन्फिडंट नाही म्हणणार. पण ऍट द सेम टाइम तुम्ही रूढही नाही वाटलं पाहिजेत कॉन्फिडन्सच्या दिस इज बाबतीत. मोस्ट इम्पॉर्टंट ना. हा. Good नाही वाटत. हा, आणि हे मला असं वाटतं की हे थोडं जेनझीज मध्ये लॅक होतं. अच्छा. एक म्हणजे बिंग अ गुड लिस्नर. हम्म. आपण गुड लिस्नर असणं खूप महत्वाचं असतं.
सेकंडली थोडंसं कधी कधी फिल्टर नसल्यामुळे ना ते पटकन बोलून जातात Yeah. काय बोलून जातात. हा, जे की ते मीन नाही करत पण बोलून जातात True. असं. सो नवरी मिळे हिटलरला आम्हाला BTS ऐकायला आवडतील. होरी मी हिटलरला BTS आम्ही काम कमी BTS जास्त केलंय. नाही पण पहिल्या दिवशी मला आठवतं हिटलरच्या सेटवरती सगळे मोठमोठे कलाकार हो, म्हणजे राकेश बापट, भारती पाटील, शीतल क्षीरसागर, या प्रसाद लिमये, हे सगळे मोठे मोठे कलाकार. आणि असं म्हणजे ओके तुमच्यामध्ये कायच बोलू आता. आणि असं हा. आणि आता काय व्हायचं ना की आम्ही सगळे रिडिंगला बसल्यावर पण ते सगळे फटफट एकदम मस्त हे करायचे आणि त्यांच्यात असं हेच होऊन जायचं, अरे बापरे मी करेन ना एवढं चांगलं. आणि स्टार्टिंग पासूनच ना एक आमच्यात कम्फर्ट निर्माण झाला हिटलरच्या म्हणजे संपूर्ण कास्ट अँड क्रीव मध्ये. पहिल्या दिवशी जेव्हा आमचं लुक टेस्ट होतं तेव्हा जी माझी म्हणजे वाईफ होती सिरियलमध्ये भूमिजा पाटील, ती आणि मी आम्ही दोघं असं मला तर वाटलेलं ही खूप ऍटिट्यूड वाली आहे बापरे आपण लांबच खूप स्वीट मुलगी आहे. म्हणजे तिने ज्या कम्फर्टमध्ये मला असं ती थोडीशी माझ्यापेक्षा सिनियर आहे कामाच्या बाबतीत, सो तिने ज्या लेवलनी मला एक कम्फर्ट झोनमध्ये म्हणजे असं आणलं की आपण करूयात चिलमध्ये करूयात मस्त. असं करत आम्ही कधी चिलच करायला लागलो एकदम जोरात कळलंच नाही. पण सगळे छान. म्हणजे आजपर्यंत मी जेवढी कामं केली आहेत सगळ्यात बेस्ट वर्क प्लेस हे माझं नवरी मिळे हिटलरच्या सेटवर होतं. खूप मोठे मोठे कलाकार होते, इतके फ्रेंडली आणि इतके ऑनेस्ट होते ना एकमेकांच्या बाबतीत. कोणच असं आपण बघतो म्हणजे असं हे नाही म्हणत आहे मी, पण ह्या इंडस्ट्रीचं एक थोडंसं आहे की समोरून हा आणि गेला चल असं असतं त्यांचं की समोरून एक मागून एक. पण नाही म्हणजे नाही, मला हिटलरच्या सेटवर कोणच आठवत नाही जे असं होतं की समोरून एक आणि मागून एक. जे आहे जरी आमचे वाद असतील आम्ही तोंडावर बोलायचो, हे नाही आवडत मला तुझं, हे नाही आवडत मला तुझं. आणि ते दुसऱ्या भले 2 दिवस आम्ही बोललो नाही पण तिसऱ्या दिवशी आम्ही एकत्रच यायचो काही ना काही करून. सो येस आय एम सो हॅपी फॉर देम. आणि खरंच टचवूड अशी टीम परत होणे नाही असं मला वाटतं. याच्यातूनच कळतं तू किती मिस करतो तुझ्या टीमला आणि नवरी मिळे हिटलरची ती पूर्ण क्रीव. तुम्ही सेटवरती काम करत असताना असं कधी झालंय का की डिरेक्टरने तुला ओरडलंय? हो झालं ना, अजय सरांनी ओरडलं असं झालंय. नाही म्हणजे माझी एक ना वाईट सवय की कधी कधी मला सिरियस सीनला हसायला येतं. आय डोंट नो वाय, पण जे एकदम सिरियस चालू असतं तेव्हा असं हळूहळू करून मग मी असं खाली बघतो की मग ह्या साईडनी मास्टर असेल तर हा गाल चावतो असं वगैरे मी करतो. मस्त मास्टर चालू होता. एक आमचं प्रसाद लिमये म्हणून ऍक्टर आहेत जे किशोर नावाचे कॅरेक्टर करत होते, त्यांना पकडलं जातं पोलिसांनी, म्हणजे पकडलं जातं की हाच आहे मेन कल्प्रिट. हा मग तो येऊन बोलतो की मला माफ करा मी असं कधी नाही करणार, पाया वगैरे पडतो. आणि ना तो एक तर असा आहे ना की तो इम्प्रोव्हाइज केलेलं त्यांनी मला वाटतं ते, तो येऊन माझ्या पाया पडला. आता तुम्ही बोला तुम्हाला पण हसायला आला ना. आणि मी रॅन्डमली उभा आहे आणि माझ्याहून पाया पडतो मी, अरे नको असं करतो तो हसतोय डायरेक्ट. एक तर तो पण त्या झोन मध्ये असेल आणि मी हसलो आणि मग अजय सर असे मागून आले अशी बघायला लागले काय हसतोय. मग मीच बोललो जरा आपण शांत होऊया. मग अजय सर ओरडले. मग नंतर मी ऑटोमॅटिकलीच एकदम शांत झालो घाबरून. पण नाही ते जे बोलतात ते बरोबर आहे. म्हणजे ऑब्व्हियसली त्यांच्यावर पण ते प्रेशर आहे फुटेजचं आणि त्यात मी असं हसलो तर मग बोलायलाच पाहिजे मला. मी त्यांच्या जागी असतो मी असंच केलं असतं. सो आता म्हणजे जेनझीचा विषय चाललाय आपला, तर आता नेपाळमध्ये जे काही घडतंय त्याच्यावर तू काय म्हणशील? नाही जे झालं ते अर्थातच वाईट झालं. म्हणजे जसं व्हायलन्स हा कुठल्याच गोष्टीसाठी आपण पर्याय राईट. पण कुठेतरी एक थोड्या पर्सेंटमध्ये का होईना पण सगळ्या कंट्रीज स्पेशली एशियन कंट्रीजला ना एक शिक्षण म्हणजे एक सीख मिळाली त्याच्यातून की एक स्पेसिफिक क्लासला तुम्ही सगळं मिळतंय, सगळं देताय, पण सामान्य जनतेला एम्प्लॉयमेंट नाहीये, त्यांच्यासाठी रस्ते खराब आहेत, सगळं म्हणजे खूप विचित्र होत आहे. मग हे चुकीचंच आहे ना. भलेही त्यांचा पर्याय थोडासा चुकीचा असू शकतो की त्यांनी एकदमच व्हायलन्स हा ऑप्शन चूज केला. आणि हे पण आहे की प्रोटेस्ट नंतर जे सगळं व्हायलन्स झालं ना त्यात खूप कमी जेनझीज होते, सगळे 30-35 वाले होते एज ग्रुप. पण नाव तर जेनझीचं हा मग आता अजेंडा त्यांना क्रिएट करायचा आहे ना काहीतरी, त्यामध्ये नाव हे एक जेनझीचं थोडं हे की ते खूप
क्विक डिसिजन्स घेण्यामध्ये हे पण एक थोडंसं Yes, चूक messy होते. decisions पण घेऊ शकतो. की लॉंग टर्म विचार पण जरा करायला हवा, याचा एक दुष्परिणाम पण होऊ शकतो आणि आपल्यावर सगळं येईल. पण हे पण एक म्हणजे मला खूप युनिक वाटतं की ना गव्हर्नमेंट आता नॉर्मल लोकांना ग्रँटेड नाही घेणार. नेपाळमध्ये जे correct, घडलं ना correct. त्यामुळे हे जे सगळं चालू आहे, म्हणजे मी आता बदलापूरचा असल्यामुळे मला ना ट्रॅव्हलिंग वगैरे, ट्रेन, रस्ते, हे ना मला कळलं की खूप ग्रँटेड घेतलं जातं आपल्याला. हो, रस्त्यात खड्डे ना असे खड्डे असतात की एखाद्याचा जीव जाईल. बरोबर. ट्रेनला इतकी गर्दी असते की कोणीही पडून, म्हणजे ही थोडी ना व्हॅल्यू आहे आपल्या लाईफची की बरोबर. True. की तुम्ही ऍक्सिडेंट होत आहेत तुमचे, जर आपण टॅक्स पे करतो, आपण प्रत्येक गोष्टीला टॅक्स पे करतो ह्या देशात, आणि तुम्ही जर आम्हाला फॅसिलिटीज नाही देत तर मग ऑब्व्हियसली हेच असंच काहीतरी आपल्याही कंट्रीज होईल. सो त्याच्या आधीच असं मला वाटतं की आपले पॉलिटिशियन्स आहेत बऱ्यापैकी आत्ता कुठे चांगले. सो समहाऊ यू हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस आणि माइंडफुल असणं पण गरजेचं हो, आहे. हो. सायमल्टेनियसली तुम्हाला ही साईड पण तुमची ओपन ठेवायला लागते, जिथे तुम्हाला Yes. माइंडफुल राहावं लागतं, जिथे तुम्हाला तुमचं कल्चर, व्हॅल्यूज आणि हे म्हणजे ठीक आहे तुम्ही म्हणजे एका वेगळ्या अँगलने मान्य नसाल करत की ठीक आहे आपण असं स्ट्रेट फॉरवर्ड असलं पाहिजे, इथे तुम्ही मान्य नाही करत, पण एका साईडला तुम्ही हे पण कॉन्शियसली वागता की नाही आपण इथे शुगर कोट केलं पाहिजे किंवा इथे थोडंसं आपल्याला सांभाळूनच वागलं पाहिजे, कारण की नाही आपले व्हॅल्यूज हे आपल्याला अलाव नाही करत आहे, आपलं कल्चर हे आपल्याला अलाव नाही करत आहे. सो हा भाग पण आहे. हो, आणि त्यामध्ये ना एक कॉन्फिडन्स ही पण गोष्ट असते की अच्छा. आपल्याला माहिती असतं. आता म्हणजे फॉर एक्झाम्पलच तुम्ही बघा, आपण भले असं थोडंसं असं बसलो, पण ही एकदम चिल बसली, म्हणजे मला खूप आवडतं. म्हणजे सॉर्टेड यार मैत्री, म्हणजे भारी तुझी चिल बसली आहे, तिला माहिती आहे हे भारीच आहे, हे होणार आहे. सो ही गोष्ट खूप छान आहे, ज्यावर अडॅप्ट करण्यासारखी की यार कमाल आहे यार. असं हा कॉन्फिडन्स थोडा मी अजून शिकेन ना. आई बरोबरचा वेळ कसा मॅनेज करतो, कारण तीही वर्किंग मम्मा आहे, हो, मग कसं मॅनेज होतं? म्हणजे असं सॅड, पण आमचा एवढा असं नाही होत, असं भेटणं वगैरे एवढं आमचं बोलणं नाही होत, कारण की तिची शाळा असते त्यावेळी मी शूटला असतो. एक तर आपले पॅकअप्स लेट होतात, त्यात मला मी ट्राय करतो जेव्हा पण मला असेल वेळ तर मी घरी जाईन बदलापूरला. सो त्यामुळे तिथे जाणं सो नाही इतकं नाही होत, पण वी मेक शुअर की सुट्टीच्या दिवशी आम्ही छान टाइम स्पेंड करू, कुठेतरी फिरायला जाऊ, मग काहीतरी बनवू. आय रिली कुक वेल. मग मी जेवण बनवतो तिच्यासाठी काहीतरी. आम्हाला माहित नव्हतं. हो, मला सगळंच बनवता येतं. काय बोलतो? येस. सो मग ते मी काहीतरी करतो आणि असं आम्ही गप्पा मारतो. आणि ते असतं ना काही नाती असतात ना ज्यांना असं सारखं खूप बोलावं नाही लागत, जस्ट भेटून बोलून ते हे होऊन जातं. सो तसं हा बघा, हे असं काहीतरी ना असं सुचलं पाहिजे हा बोलताना. हो. सो काय बोललीस तू, परत बोल. सिटिंग इन देअर विसिनिटी मेक्स इट गुड, लाईक मेक्स इट फील गुड. वाइब्स तसे. वाइब्स छान वाटतात. सो तसं म्हणजे ते आहे की नाही जरी वेळ मिळाला तरी जेव्हा वेळ मिळतो तेव्हा असं छान मुवमेंट स्पेंड करूयात. आणि मी इतका आळशी आहे ना की मला सुट्टीच्या दिवशी मी घराच्या बाहेरच निघत नाही. माझे मित्र पण मला बोलतात की काय तू मोठा माणूस झालास का, हा सिरियल करतोस, ते रागव मिळवतात. पण मला नाही, म्हणजे ते मला घरी असं चद्दर ताण के टीव्ही देखूंगा, हा मस्त खाऊंगा पिऊंगा, असं मला आवडतं. आणि सेम माझ्या आईचं पण आहे, तिला पण असं इतकं फिरायला नाही आवडत. सो ती पण सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघं असं एक मस्त जुना मूवी लावणार, छान फिश फ्राय वगैरे बनवणार आणि नंतर अशी एक ब्लँकेट घेणार आणि टीव्हीवर बघत बसणार सगळं. ते भारीच अनुभव आहे तुझे, एवढ्या ओपनली शेअर करतो ते पण मला मस्तच वाटतंय. येस. तुझ्या एवढ्या ऑडिशन्सचे पण जे स्टोरीज आहेत तर ते ऑफकोर्स इट्स नॉट लक, इट्स ऑलवेज हार्ड वर्क. तर मग जे अपकमिंग आर्टिस्ट आहेत किंवा जे अपकमिंग ट्राय करतात ऍक्टर्स बनायला, त्यांच्यासाठी तू काय सांगशील? लक आणि हार्डवर्क चं मिक्सचर असलं पाहिजे की इट्स समटाइम्स ओनली लक और हार्डवर्क? पण तू छान खूप मस्त प्रश्न विचारलास हा ऑब्व्हियसली. आणि मी यायचं म्हणजे आता येताना जेव्हा मी इथे येत होतो तेव्हा मी ना एक कोट वाचला. तो कोट असा होता की जिंदगी भर किया मैंने इंतजार कि मेरे साथ भी कुछ चमत्कार होगा. जिंदगी भर किया मैंने इंतजार कि मेरे साथ भी कुछ चमत्कार होगा, पर चमत्कार तब हुआ जब जादूगर मैं खुद बना. क्या बात है.
हा मी हे भारी यार भारी आपली हे झालं रे एकदम टेलिपॅथी झालं, तू विचारलं आणि मी एकदम बोललो. सो ना हे मला वाटतं की हा ऑब्व्हियसली लक आहे, लक खरंच आहे. मी अक्षय कुमारचं पण ते बघतो की त्याच्यापेक्षा भारी लोक त्याला दिसतात, पण तो आज अक्षय कुमार आहे विच इज बिकॉज ऑफ लक. आणि आय एक्सेप्ट इट. लक हे खूप गरजेचं आहे, पण जर त्यासोबत तुम्ही हार्डवर्क केलं ना, म्हणजे लकच्याच बेसिसवर मी बदलापूरला राहून अरे मला सिरियल येईलच आणि घरी बसलो असं नसतंच झालं. मला काहीतरी करावं लागलं त्यासाठी, मला ऑडिशन्स द्यावं लागली, मला ऑफिसेसला जावं लागलं, खूप रिजेक्शन झाले की नाही एंटरटेन नाही केलं, खूप लोकांनी असं चल नाही वगैरे असं केलं. आणि ना हेच म्हणजे हीच गोष्ट ना आपल्याला कीप गोईंग ह्या मोशनमध्ये ठेवते की आपण करूयात हे करूयात. आणि करत करत ना कधी आपलं लक आणि हार्डवर्क हे मिक्स होऊन आपल्याला खूप छान फळ मिळतं ना हे कळतच नाही. पण आपण फक्त हार्डवर्क ह्याच्यावर पण नाही, म्हणजे काही लोक असतात की मी खूप हार्डवर्क केलं मला नशीब नव्हतं, हा हे असंच आलं पाहिजे मला मला छान वाटतं असं बघून. हो आणि ना हेच की लक आणि हार्डवर्क ह्या दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट लाईफमध्ये. त्यासोबतच ग्रॅटिट्यूड. येस, मग पण तो ग्रॅटिट्यूडवालं जे फिलिंग आहे ते असलं पाहिजे. आणि कुठे ना कुठे आपण काही गोष्टी ना डेस्टिनीवर सोपवायच्या. मे बी हा रोल नाही मिळाला मला, हा नव्हता माझ्यासाठी, हा मिळाला हा माझ्यासाठी होता. तुझं असं एकदम असं क्रेझिएस्ट वियर्डेस्ट फॅन इंटरॅक्शन कोणतं आहे? हो आहे. माथेरानला मी फिरायला गेलेलो आणि तिथे ना एक बाई आली आणि ती बाई प्रतीक कॅरेक्टर होता त्या माझा एक, मी तू चाल पुढं मध्ये करवतो. प्रतीक 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 आहेस ना तू, प्रतीक आहेस ना तू, बोलो हो. आणि मित्र होते ना मग मी थोडं बघितलं ना ओळखतायत मला असं. आणि ती मला म्हटली की तू प्रतीक आहेस ना, एक काम करशील का, मला वाटलं फोटो विचारेल मी असं, हा आमचा फोटो काढशील का माझा आणि माझ्या नवऱ्याचा. काय सॉरी मी ऐकलं नाही, आमचा फोटो काढशील का, मग आपण तुझ्यासोबत पण काढू. पीक मुवमेंट होता. हो पीक मुवमेंटला एकदम असते हे होऊन झालं. बरं मित्रांनी ऐकलं नाही, आत्ता कळेल त्यांना, पण नाही तर काही खरं नव्हतं माझं. तुझं फर्स्ट रिॲक्शन काय होतं तिला बघून? मग मी खुश झालो, म्हणजे असे फॅन्स भेटायचे पण एवढं एक्साइटमेंट मध्ये आणि मित्र सोबत ना, हा असं असतं ना आपल्याला मित्रांना दिसू दे बाबा लोक ओळखतायत. तर कारण मी मास्क घालून फिरतो कधी कधी, तर त्यांचं असं कोण ओळखतं रे तुला, हा कोण बघतंय तुला, असं की अरे ओळखतात असं नाही आहे. मग ती बाई आली अशी करून आणि बोलली फोटो काढ. हा ओके काढतो या, मुद्दाम ब्लर काढला फोटो. पाहत असेल नाही काकू चांगला काढलेला बघा तुम्ही. म्हणजे तू हल्ली कंटेंट वगैरे आपल्याला खूप पाहायला मिळतो युट्यूब वरती वगैरे, आणि तूही कंटेंट क्रिएटर होता. आम्ही पाहिले तुझे व्हिडिओ, काय सांगशील आम्हाला? बेसिकली ना मला असं वाटतं आता जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ते ना हे सगळं पैशासाठी करतात. अर्थात पैसे आहेत, खूप आहेत, सगळ्या इंडस्ट्रीमध्ये पैसे आहेत. पण मी जेव्हा सुरू केलेलं ना, शपथ माझ्या असं नाही असं म्हणजे कोण बोलत नाही, पण मी शपथ खरंच पैशासाठी केलं नव्हतं हे काहीच. मी सुरुवात केलेली माझे मेमरीज जेव्हा मी मोठा होईल तेव्हा मला बघायला स्वतःहून की अरे वा मी हे करायचो. कधी ती गोष्ट खूप आवडली लोकांना, म्हणजे मी करतो व्लॉग्स आणि ना मी खूप मुडी आहे त्या बाबतीत. मला असं म्हणतात तू रेग्युलर का नाही टाकत कॉन्टेंट. मी जर सिरियलचे दाखवले, सगळ्यांचे चेहरे दाखवले तर खूप मला व्ह्यूज आणि सगळं मिळेल, पण मी खूप मुडी आहे या बाबतीत. मला जर वाटलं करावंसं तरच मी करतो. ॲटलिस्ट ह्या बाबतीत मी खूप चुजी आणि मुडी आहे. आणि मी हा विचार नाही करत की मग माझे यूट्यूबचे पैसे नाही येणार किंवा मला ब्रँड नाही अप्रोच करणार. ठीक आहे नाही करणार, करू आपण, पण अगर दिल बोलेगा तोही करूंगा वरना नाही करूंगा, ऐसा आहे मेरा. सो तू काय मेसेज देशील म्हणजे जे कोणी कंटेंट क्रिएटर आहेत किंवा युथ आहे? सो बेसिकली आता एक कॉन्ट्रोवर्सी झाली मागे, ते ॲक्टर्स म्हणजे कंटेंट क्रिएटर्स ॲक्टर्स नाही म्हणू शकत किंवा रील स्टार्स ॲक्टर्स नाही म्हणू शकत, विच आय फील वॉज करेक्ट. की ॲज अन ॲक्टर ना एक अभ्यास असतो ॲक्टिंगचा. लोकांना बघायला खूप सोपं वाटतं की हा काय रडतोय, टाकला असेल ग्लिसरीन, नाही तो टोन, तो आवाजात ओलावा, तो सगळं ना एक शिकवण आहे.
आणि हे जे आपण बघतो कॉन्टेंट क्रिएटर जे खूप त्याच्यावर रागवले की नाही आम्ही ॲक्टर का नाही बनू शकत वगैरे, तुम्ही बनू शकता, नो डाऊट, तुम्ही छान ॲक्टिंग पण करू शकता, पण ना एक जे डिसरिस्पेक्टफुल बिहेवियर आहे ना, काही सगळ्यांचं नाही, काही कॉन्टेंट क्रिएटर्स आहे की ॲक्टर आहे मग काय आपलं बघ, आपल्याला एवढी लोक ओळखतात, विच इज गुड, ओळखतात तुम्हाला, पण ना ते तुम्हाला फ्रीमध्ये ओळखतात, तुमचं कॉन्टेंट ते फ्रीमध्ये बघतात. आय डोंट नो, म्हणजे मागे तो झापूक झुपूक मूवी रिलीज झाला, मी पाहिला, मी ऑब्व्हियसली मी बघायला गेलो, थिएटर किती भरलं आहे काय सगळं, तो त्यांनी छान काम केलं आहे, त्यांनी ना खरंच छान काम केलं आहे. आणि मी असं नाही म्हणत आहे की कॉन्टेंट क्रिएटर्स नाही करू शकत, ॲक्टिंग करू शकतात, पण त्यांच्याकडे ना ती थिएटरमध्ये खेचून आणण्याची पावर नाही आहे, जे की काल रात्री मी दशावतार मूवी पाहिला आणि मला ना गुजबम्स आले दादा बोलताना, पण तो इतका छान मूवी आहे ना, आणि जे मी थिएटर भरलेलं बघितलंय ना, आता तुम्हीच मला सांगा त्यात जे लीड ॲक्टर आहेत ते रील्स बनवतात का? नाही. ते काही असं करतात का फंकी फोटोशूट्स अँड ऑल वगैरे? नाही. पण त्यांच्याकडे ताकद आहे, ती त्यांचं काम तसं आहे की त्यांनी थिएटरमध्ये आणलं. हां, मग त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे नो ऑफेन्स किंवा काही टू कॉन्टेंट क्रिएटर्स, मी आत्ताच क्लिअर करतोय, नाही तर मी ट्रोल होईल बेकार एकदम, पण ना तुम्ही खूप छान काम करताय, पण ना एक डिफरन्स असतो टीव्हीवर ऍक्टिंग करणं, थिएटरमध्ये ऍक्टिंग करणं, मूवी म्हणजे हे टर्मच माहित नाही लोकांना की थिएटरमध्ये ऍक्टिंग लाऊड असते, टीव्हीवरती थोडीशी लाऊड असते, मूवीजमध्ये एकदम सटल करावं लागतं, आणि आता वेब OTT आल्यामुळे तर अजून सटल लोकांना आवडतं, आणि ह्या सगळ्यांना फरक असतो. सो तुम्ही बनू शकता ऍक्टर, नो डाऊट, तुम्ही खूप छान ऍक्टर बनू शकता आणि तुम्ही बनावा असं मलाही वाटतं, त्यामुळे तुम्हाला कळेल की कसं असतं ते सगळं. पण जस्ट तुम्ही सोशल मीडियाच्या बेसिसवर जर तुम्ही म्हणत असाल की अरे भाई हम तो आ गए, तर असं नाही आहे. म्हणजे याचं खूप चांगलं एक्झाम्पल भुवन बाम म्हणून आहे, तो खूप चांगला एक्झाम्पल आहे. तो सोशल मीडियावरून कधी तो A-लिस्टर्स ॲक्टरमध्ये गेला कळलंच नाही लोकांना, आणि तो इतकी छान ॲक्टिंग करतो ना, हे घेण्यासारखं आहे. रॅदर दॅन नाही मग एवढे भले भले मोठे कमेंट करणं कीबोर्ड माफियाजने की नाही आम्ही जे आहोत आम्ही करूच शकतो, तुम्हाला धड येतं का वगैरे. ठीक आहे, आता माझं असं म्हणणं आहे की मग नाही एवढं एंटरटेन करायचं असं लोकांना. जे लोक जसं मगाशी आपण ट्रोलर्स वगैरे बद्दल बोलू, येतात मला DMs येतात की काय रे तुला हे जमतं तरी का, काय रे तू ह्याच्यासमोर चांगली ऍक्टिंग करतोयस का. पण ना 100 एक मेसेज तसा असतो, मग मी काच त्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ ना, त्यापेक्षा मी माझं जे चांगले आहेत माझ्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देईन आणि मी माझ्या कामाकडे लक्ष देईन असं मला वाटतं. आणि आता जे म्हणजे आता असतात असे काही ऑडियन्स जे ना नाही बघत सिरियल, सो त्यांना मी अपील करतो तुमच्या प्लॅटफॉर्मवरती की आमची सिरियल वीण दोघातलीही तुटे ना ही झी मराठीवर दररोज 7:30 वाजता लागते. सो नक्की बघा, आणि रोहनचं काम जर तुम्हाला आवडत असेल तर तेही मला सांगा. सो न्यू ऑडियन्स सोबत पण इथून मी अशी वीण जोडतोय आमची, सटल इंटिग्रेशन करून टाकायचं सिरियलचं सगळीकडे. सो थँक्यू सो मच राज, खूप सुंदर गप्पा झाल्या आपल्या. मला वाटलं नव्हतं की एवढ्या लाईट मोड वरती गप्पा, एवढा इमोशनल मुलगा आहेस तू आणि इतका सुंदर ऍक्टर आहेस, आणि तरी सुद्धा इतकं सुंदर वातावरण क्रिएट होईल, आणि असं मला पण असं वाटतं की अरे त्याच्या पद्धतीने आपण काही नाही. आणि येस, सो खूप सुंदर गप्पा आपल्या रंगल्या इकडे, आणि तू तुझ्या वेळात वेळ काढून आलास, अगदी बिझी स्केड्यूल आहे आम्हालाही माहिती तुझं, तरी तू आलास त्याबद्दल खरंच मनपूर्वक तुझे धन्यवाद. थांबा, आमच्याकडे काहीतरी आहे तुझ्याकडे. थँक्यू सो मच. अरे यार सो स्वीट, आणि तुम्ही जे माझ्या आईचं नाव लावलंय मला हे खूप आवडलंय. सो स्वीट यार, सो स्वीट. डायरी आहे काही? अरे वा, मी असे जे आता कोट तुम्हाला नाही का बोललो लिहित जाईल, मला खूप अशी म्हणजे येतात ना तिथे नोट करतो. आणि तुझे जे काही ड्रीम रोल्स आहेत ते पण तू लिहून ठेव. येस येस, आपण या पॉडकास्ट मध्ये असं मॅनिफेस्ट करूयात, सगळं काही होईल. आणि ना मी थँक्यू सो मच, तुम्हीही मला इथे इन्व्हाइट केलं ना. मी आजपर्यंत केलेला खूप मस्त पॉडकास्ट होता, भारी वाटला मला. आणि ना फिमेल प्रेझेंटर्स पहिल्यांदा होते माझ्यासोबत, मेल प्रेझेंटर्स ती वेगळीच वाईब असते, पण ना तुमच्यासोबत पण मला खूप छान वाटलं. आणि तुमचा हा जो बॉन्ड आहे मुलीचा आणि आईचा, हा मला खूप आवडला. शब्द सांगतो, तुम्ही असंच राहा कायम. खूप मजा आली, आणि आपण परत भेटूयातच नक्की. यप.